उल्हासनगर कॅम्प क्रमांक 3 मधील पवई परिसरातील सरस्वती नगर येथे एक अत्यंत हृदयद्रावक घटना समोर आली आहे. जगदीश इमारतीजवळील परिसरात राहणारा अवघा 4 वर्षीय चिमुकला श्रावण रूप नारायण मंगळवारी सायंकाळी 4:30च्या सुमारास घराजवळ खेळत होता. त्याचवेळी अचानक 4थ्या मजल्यावरून एक जड लादी थेट त्याच्या डोक्यावर कोसळली. या भीषण अपघातात चिमुकला गंभीर जखमी झाला असून त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे. सध्या तो कोमामध्ये असून मुंबईतील वाडिया येथे जीवन मरणाची झुंज देत आहे. या दुर्दैवी घटनेमुळे चिमुकल्याची आजी रत्नाबाई गणेश रूप नारायण आणि संपूर्ण कुटुंब हादरून गेले. काही महिन्यांपूर्वीच मुलाच्या वडिलांचे निधन झाले आणि कुटुंब त्या धक्क्यातून सावरत असतानाच हा आणखी एक मोठा आघात त्याच्यावर कोसळला. घटनेनंतर नातेवाईकांनी तातडीने मुलाला उल्हासनगर आणि कल्याणमधील रुग्णालयात नेले. मात्र प्रकृती गंभीर असल्याने डॉक्टरांनी त्याला मुंबईला रेफर केले. वडिलांच्या निधनानंतर आता आयुष्याच्या अत्यंत कठीण टप्प्यातून जात असलेल्या या चिमुकल्याच्या प्रकृतीत सुधारणा व्हावी यासाठी संपूर्ण परिसरातून प्रार्थना केली जात आहे. माझं नाव रत्नाबाई आहे, मालकाचं नाव गणेश आहे. माझा नातू घरातून आला ते वजरून फरशी पडली. चालला होता तो तिकडे तर त्याच्या डोक्यावर फरशी पडली. त्याच्यामुळे तो पडला. मग आम्ही इकडे पवाई मध्ये घेऊन गेलो त्याला. पवाईतून तिकडे डॉक्टर लोकांचे दवाखाने बंद होते. मग सेंटरले घेऊन गेलं तर त्याने 6-7 वाजे लोक आम्हाला ठेवलं. त्याच्या बाद म्हणत न्यायाला मुंबईला केमला ऍडमिट करा म्हणून ऍडमिट केल्याच्या बाद मग आम्ही गेलो तिकडे कल्याणले घेऊन गेल्याच्या बाद मग आम्हाला धाडलं त्या वाड्या दवाखान्यात. आता आमची मदत कोण करा साहेब, आम्हाला हे सांगा बापा. आम्हाला पैसा नाही पाहिजे, सिर्फ आमचा नातू पाहिजे, त्याची मदत करा बस. तुम्ही राहायला कुठे आहेत? पवई चौक सरस्वती नगर कमला प्लेटच्या माग. आता तुमचा नातू कुठे ऍडमिट आहे? जे काय वाड्या